ह्या पौष महिन्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नक्की ह्या पौष महिन्यामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, किंवा पौष महिना हा खरंच इतका अशुभ असतो का, धर्मशास्त्र काय सांगतं. तर पहिलं आपण पाहूयात की पौष महिना ह्या महिन्याची उत्पत्ती पुष्य नक्षत्रापासून झालेली आहे. म्हणजे तसे आपले 12ही जे महिने आहेत ते नक्षत्रापासून उत्पत्ती झालेले आहेत. प्रत्येक नक्षत्राचा एक राजा म्हणजे स्वामी असतो. तसंच ह्या पुष्य नक्षत्राचा जो स्वामी आहे तो आहे शनी. त्यामुळे देखील लोकांच्या मनामध्ये एक पूर्वीपासून आपण म्हणू शकतो की अशा प्रकारे गैरसमज निर्माण झालेला असावा की हा शनीचा महिना आहे वगैरे. परंतु शनी हा काय सगळं खराब करायला आलेला नसतो. शनी फक्त आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला देतो. भले मग तुमचं चांगलं कर्म असू दे तर चांगलं मिळणार, वाईट असेल तर वाईट मिळणार. त्यामुळे हा महिनाच तर शनीचा महिना असल्यामुळे खराब आहे का, तर नाही. तर ह्या महिन्यामध्ये साधारण 16-17 डिसेंबरपासून ते 14 ते 15 जानेवारीपर्यंत धुंदुरमास किंवा धनुर्मास नावाचा हा महिना असतो. आता याला धनुर्मास का म्हणतात, तर सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रत्येक महिन्याला प्रवास करतो. तर तसाच ह्या महिन्यामध्ये देखील म्हणजे साधारण 16-17 डिसेंबरपासून ते 14-15 जानेवारीपर्यंत हा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये जो सूर्य आहे हा धनु राशीमधनं प्रवास करतो. आता ह्या धुंदुर्मासाबद्दल किंवा ह्या खर मासाबद्दल पौराणिक कथा अशी सांगितली जाते की एकदा सूर्यनारायण त्या पूर्ण जगाचे भ्रमण करत असताना त्यांच्या जे 7 घोडे आहेत त्या 7 घोड्यांना थकवा आला. तेव्हा एका तलावाच्या काठी त्यांनी ते घोडे विश्रामासाठी सोडले असता, परंतु ह्या जगाची राहटगाडी थांबू नये म्हणून त्या तलावाच्या ठिकाणी असणारे 2 गाढवं, ज्यांना संस्कृतमध्ये खरं म्हणतात, त्या 2 गाढवांना आपल्या रथाला बांधलं आणि पुढे त्यांचं जे परिभ्रमण आहे ते चालू केलं. आणि हा जो भ्रमणाचा जो कालावधी आहे तर शेवटी घोडा आणि गाढव याच्यात फरकच आहे की. त्यामुळे घोड्याचं रथ असल्यामुळे ह्या महिन्याची गती थोडीशी संत झाली आणि त्यामुळे ह्या महिन्याला थोडंसं मलिनत्व आलेलं आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये लग्न, मुंज, वास्तुशांत यासारखी कर्म केली जात नाहीत. परंतु हा पूर्ण जो महिना आहे, पौष महिना जो आहे, हा पूर्ण खराबच आहे का, तर नाही. ह्या पौष महिन्यातले मकर संक्रांतीपर्यंतचे जे दिवस असतात ते खरं मासामुळे किंवा धुंदुर मासामुळे थोडेसे अशुभ मानले जातात. परंतु यामध्ये कुठलंच कर्म करायचं नाही आहे असं शास्त्र नाही आहे. तर आपण ह्या महिन्यामध्ये अनेक प्रकारची चांगली कर्मे देखील करू शकता. जसं की एखाद्या नवीन कार्याचा शुभारंभ शक्यतो टाळावा, परंतु ते कार्य जर तुम्ही आधी सुरुवात केलेलं असेल, जसं की एखाद्या व्यक्तीने घर बांधायला ह्या पौष महिन्याच्या अगोदरपासून जर चालू केलेलं असेल तर पौष महिन्यात देखील ते घर कंटिन्यू बांधू शकता ना, त्यात काही अडचण नाही आहे. तसंच ह्या महिन्यामध्ये लग्नाची बोलणी करणं, लग्नासंदर्भातील सर्व खरेदी करणं, ह्या देखील गोष्टी चालू शकतात. काय जमणार नाही, लग्न लावायला चालणार नाही, म्हणजे लग्नाचे मुहूर्तच नसतात. तसंच वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात. तर हे जे धार्मिक विधी आहेत, ज्याला विशेष करून काही ग्रहांचं बल शास्त्राने सांगितलेलं आहे, तर ते विधी आपण करू शकणार नाहीत. परंतु पौष महिन्यामध्ये आपण काहीच कर्म करू शकत नाही किंवा पौष महिना अशुभ आहे अशा प्रकारची कुठलीही मनामध्ये अशा प्रकारचा कुठलाही गैरसमज मनामध्ये नक्की ठेवू नका. जर आपणास माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे शेअर करा.